नागपूर पोलीस विभागात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहे। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले। या बदल्या तत्काळ लागू करण्यात आल्या आहे। आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांची गणेशपेठ येथून तहसील पोलीस ठाण्यात, तर अरुण क्षीरसागर यांची लकडगंज इथं, तर भरत कराडे यांची गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 इथं बदली करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे तहसील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांची गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 मध्ये बदली करण्यात आली। मनीष बनसोड यांची विशेष शाखेतून कामठी वाहतूक इथे बदली करण्यात आली आहे। अमोल देशमुख यांची गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 मधून सदर पोलीस ठाण्यात, तर ज्ञानेश्वर भेदोडकर यांची आर्थिक गुन्हे शाखेतून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 मध्ये बदली करण्यात आली आहे। तर सुनंदा देशमुख यांची कामठी वाहतूक इथून पारडी वाहतूक युनिटमध्ये, तर हरीश रुमकर यांची जरीपटका इथून खापरखेडा इथं, तर महेश सागडे यांची गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 मधून युनिट क्रमांक 3 मध्ये बदली करण्यात आली आहे। रमेश खुणे यांची यशोधरा नगर इथून मानव संसाधन शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे। तर अनिल ताकसांडे यांची युनिट क्रमांक 3 मधून जरीपटका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। तर हेमंत चांदेवार यांची लकडगंज इथून कळमना वाहतूक क्षेत्रात बदली करण्यात आली आहे। पोलीस विभागाची प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि विभागीय गरजा पूर्ण करण्यासाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत। या फेरबदलामुळे पोलीस यंत्रणा अधिक सुव्यवस्थित होईल, तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अधिक गती मिळेल, असं नागपूर पोलीस आयुक्तांनी सांगितलं।